आणि यानंतर पुढे बघूयात एक महत्त्वाची बातमी। कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते असं फडणवीस म्हणाले। तक्रारी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडेही तपासणी केली गेली। तक्रारी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडेही तपासणी झाली आणि सांगोल्यामध्ये शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एलसीबी पथकाकडून पाहणी झाली। एलसीबी आणि निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आली। आहे मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावर रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते। त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। तर आपण बघितलं फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे, कुणी सत्तेत आहे किंवा बाहेर आहे यावरून धाड ठरत नसते असं फडणवीस म्हणाले। तक्रारी आल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांकडे देखील तपासणी करण्यात आली असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एलसीबी निवडणूक आयोगाकडून तपासणी झालेली आहे। एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी पूर्ण करण्यात आली। सांगोल्यात शहाजी बापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालेलं। कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी करण्यात आली। या कारवाईनंतर शहाजी बापू यांना मात्र अश्रू अनावर झाले। ते पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी कटकारस्थान करून सभा संपल्या मला जेरबंद केलं। माझ्याजवळ 10-20 कार्यकर्त्यांच्या घरी दाढी टाकून जेरबंद केलेला आहे। घरातून बाहेर निघू देत नाही, ते अडकून ठेवलेलं आहे। माझ्याच पक्षाचं सरकार असून मी मला अशा अडचणी बरोबर नाही राजकारणात कशासाठी असं करताय। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांना सांगणार आहे, मी दबावाला बळी पडणारा नाही, मी लढणारा माणूस आहे। लढाई खेळणं माझा धर्म आहे। आणि यानंतर आता बातमी पंढरपूरमधून आहे। सांगोल्यामध्ये भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची तपासणी करण्यात आलेली आहे। एलसीबी पथक निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी होतीये। रात्री उशिरा प्रचाराच्या कार्यालयाची तपासणी झालेली आहे। महत्त्वाची बातमी, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी झालेली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडून रात्री प्रचार कार्यालयाची तपासणी करण्यात आलेली आहे। बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाची तपासणी करण्यात आली। निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा कार्यालयाची तपासणी पूर्णतः केलेली आहे। हे प्रचार कार्यालय आहे, ज्या प्रचार कार्यालयाची तपासणी केली जाते। उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, हे योग्य नाही असं फडणवीस स्वतः म्हणाले। निवडणुका पुढे ढकलणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्या निवडणुका आणि आज पुढे ढकलण्यात आल्या, हे योग्य नाही असं स्वतः मुख्यमंत्री म्हणाले। पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं पण नगर विकास विभागानं पण याचा चुकीचा अर्थ लावला नाही का? मग आता नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये। आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं, काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले। निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली। एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काही ऍक्सेप्ट केला नाही। त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला। आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। शिंदे गटाच्या गुलाबो गँगने म्हटलंय 1 तारखेला लक्ष्मी दर्शन, कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होतं याची दखल आयोगानं घ्यावी असं राऊत म्हणाले। शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलेलं आहे की आज 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार आहे।
ते आता कुठे कुठे लक्ष्मीदर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. कारण राज्याच्या मंत्र्याने जाहीर केलं होतं की लक्ष्मीदर्शन 1 तारखेला सकाळी होणार. त्याच्यामुळे लोक सकाळपासून जागेच आहे. मला जी माहिती मिळाली सकाळपासून जागे आहेत आणि काही ठिकाणी 10,000 15,000 मतामागे असं लक्ष्मीदर्शन सुरू आहे. सत्तेतल्या 3 पक्षांकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर आणि विमानांचा वापर होतोय असं संजय राऊत म्हणाले. तू मोठा की मी मोठा 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं राऊतांनी म्हटलं. तर या महायुतीमधील 3ही पक्ष यापुढे देखील एकत्र असतील असं फडणवीस म्हणाले. पालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते. ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले. एका नगरपालिकेसाठी 15-15, 20-20 कोटी रुपयाचं बजेट आहे. ही 3 पक्षातली स्पर्धा आहे. सत्तेतल्या नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीला इतके कोट्यवधी रुपये खर्च करून तुम्ही कोणाशी स्पर्धा करताय? आपापसात त्यांच्या मारामाऱ्या सोडून द्या. पण नगरपालिका निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करावे त्याला काही मर्यादाच राहिलेला नाही. याचं कारण 3 पक्षातली स्पर्धा. तू मोठा की मी मोठा. कुठला सर्वे मला माहिती नाही, पण एवढंच मी सांगतो की या निवडणुकीमध्ये नंबर 1चा पक्ष भाजप राहील. आमचे दोन्ही मित्रपक्ष जे आहेत ते त्याच्या खालोखाल राहतील आणि एकूणच या निवडणुकीमध्ये महायुतीतले जे 3ही पक्ष आहेत हे 3ही पक्ष या ठिकाणी एकूण ज्या काही निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांपैकी 70-75% जागांवर आमचेच पक्ष निवडून येतील. हे 3ही पक्ष निवडून येतील हा माझा. नाशिकमध्ये एकीकडे तपोवनमधील झाडं तोडण्याचा मुद्दा गाजत असतानाच नाशिक महापालिका प्रशासनाकडून नवीन झाडं लावण्याचीही तयारी सुरू आहे. नाशिक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खोदण्याचं काम सुरू आहे. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडनं. चंदन, तपोवनचा मुद्दा गाजतोय अशातच नवीन झाडं पालिकेकडून लावली जात आहेत. काय अधिकची माहिती? श्रुती, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या तपोवन परिसरातल्या 1800 झाडांचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे. या ठिकाणी झाडांना मार्किंग करण्यात आलं, त्यांचा सर्व्हे केला जाणार अशी माहिती समोर आल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या झाडाच्या तोडणीला विरोध केला.